पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्म परानन्द मीशमालन्दिवल्लभम्. ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मी कळाकुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. देवा तुझा ऐसा निजगुरु आजी आरती धनी का न करू. एथ भीड कवनाची धरू तू माया आमुची. तिसऱ्या अध्यायाच्या प्रारंभी अर्जुनाने भगवंताकडे शंका केलेली आहे की हे देवा, जर तुझ्या मतामध्ये ज्ञान श्रेष्ठ असेल तर मग हे युद्धासारखं घोर कर्म तुम्हाला का करायला लावतो देवा, अशी शंका केली. आणि अर्जुन म्हणत आहे देवा, तुझे जे मिश्रित वाक्य आहे व्यामिश्रेणेव वाक्येनं, त्या वाक्यामुळे काय होत आहे, माझं मन भ्रमिष्ट झालेलं आहे. माझं मन भ्रमिष्ट झालेलं आहे. दोन्ही प्रकाराने तू बोलत आहे. मग काय करावं काय करू नये याच्याविषयी भ्रम निर्माण झालेला आहे. म्हणून देवा, तू काय मला हा भावार्थ जो सांगत आहे तो मिश्र वाक्यामध्ये सांगण्याच्या ऐवजी किंवा चमत्कारात्मक अलंकारिक भाषेमध्ये सांगण्याच्या ऐवजी तुम्हाला काय कर, स्पष्ट भाषेमध्ये विवेक सांग. ज्ञानोबाराय म्हणतात, मज विवेक सांगावा मराठाजी. लावून द्या त्यांना, लावून द्या. मज विवेक सांगावा मराठाजी. ज्ञानोबाराय म्हणतात, अर्जुन म्हणायला लागला की देवा, स्पष्ट भाषेमध्ये मला कळेल त्या भाषेमध्ये तुम्ही मला काय सांगा, विवेक सांगा, मला तुम्ही ज्ञान सांगा. आणि त्याच्यासाठी एक दृष्टांत ज्ञानोबारायांनी दिला होता. देखे रोगाते जनावे औषध तरी द्यावे, परी ते अतिरुच्च व्हावे मधुर जैसे. रोग जर हरण करायचा असेल तर मधुर गोड असं औषध दिलं पाहिजे, म्हणजे त्या योगाने त्याचा रोगही नष्ट होईल आणि औषध घेण्यासाठी त्रास होणार नाही. तैशे सकळार्थ भरित. देवा, त्याप्रमाणे सगळ्या अर्थाने युक्त असणारं जे ज्ञान आहे ते ज्ञान तू मला दे. आणि कसं दे, जेने बोधे माझे चित्त जयापरी. ज्या प्रकाराने मला ज्ञान होईल त्या प्रकाराने मला समजून सांगण्याचा प्रयत्न कर. पुढं ज्ञानोबाराय बोलतात, देवा तुझा ऐसा निज गुरु आजी आरती धनी का न करू. एथ भीड कवनाची धरू तू माया मुची. देवा, हे देवा, अर्जुन म्हणतोय, भगवान श्रीकृष्णाला अर्जुन म्हणतोय देवा. देवा म्हणजे संबोधनात्मक शब्द आहे. संबोधनात्मक शब्द, संबोधनात्मक म्हणजे एखाद्याला हाक मारण्यासाठी आपण जो वापरतो त्याला काय म्हणतात, संबोधनात्मक. देवा, हे देवा. तसं जर पाहिलं तर देव शब्द, तर देव शब्दाची निर्मिती दिव्यती
या संस्कृत धातूपासून क्रियापदापासून झालेली आहे. दिव्यती आणि त्या धातूचा अर्थ होतो प्रकाश. तर देव शब्दाचा अर्थ होतो जो प्रकाशमान आहे, जो चैतन्ययुक्त आहे, ज्याच्या ठिकाणी स्वतःचा प्रकाश आहे, प्रकाश ज्याच्या प्रकाशाने दुसरे प्रकाशित होतात, असा चैतन्य स्वरूप असणारा, चित स्वरूप असणारा जो व्यक्ती, त्याला म्हणतात देव. देवा, हे देवा, तुझ ऐसा निज गुरु. तुझा ऐसा म्हणजे तुझ्यासारखा, निज गुरु आपला असणारा गुरु, निज गुरु तुझ्यासारखा प्राप्त झालेला आहे. निज गुरु, गुरु या ठिकाणी अर्जुन भगवंताला शरण आलेला आहे. दुसऱ्या अध्यायामध्येच आपण पाहिलं. दुसऱ्या अध्यायामध्ये बोलत असताना अर्जुनाने सांगितलं, मी तुला शरण आलो आहे. नहि प्रपश्यामि ममापनुद्यात यच्छोकमुच्छो शनमिंद्रियानाम अवाप्य भूमा वसपत्नमूर्धम राज्यम स्वरानाम अपिचाधिप्रत्यम. हां, शिष्यस्तेहम शादी मामतम प्रपन्नम. अर्जुन म्हणतो, देवा अहम ते शिष्य हा, मी तुझा कोण झालेलो आहे, आता शिष्य झालेलो आहे. आणि त्वम प्रपन्नम, तुला शरण देखील आलेलो आहे. माम शाधी, तुम्हाला काय कर, उपदेश कर, ब्रह्मज्ञानाचा उपदेश कर, मला तू ज्ञान सांग. म्हणजे शिष्यस्तेहम, मी तुझा कोण झालो आहे, शिष्य. आता अर्जुन जर भगवान श्रीकृष्णाचा शिष्य झाला आहे, तर मग भगवान अर्जुनाचे कोण झाले, गुरु झाले. कारण शिष्य शब्द जो आहे तो शब्द सापेक्ष असतो. सापेक्ष असतो तो. शब्दामध्ये मुख्यतः दोन प्रकार पडतात. काही शब्द सापेक्ष असतात, तर काही शब्द निरपेक्ष असतात. दोन प्रकार आहे शब्दामध्ये. तर त्यापैकी विशेष नाम जे असतं ते विशेष नाम नेहमी निरपेक्ष असतं. निरपेक्ष ते कधी सापेक्ष होत नाही, ते निरपेक्ष. सापेक्ष निरपेक्ष कशावरून ठरवायचं, तर जे उच्चारलं असता, जे नाम आपण उच्चारलं असता प्रश्नच निघत नाही, जे नामाचं उच्चारण केलं असता प्रश्न निघत नाही, त्या नामाला म्हणावं निरपेक्ष. आणि ज्याचं उच्चारण केलं असता प्रश्नाची उत्पत्ती होते त्याला म्हणावं सापेक्ष. सापेक्ष. उदाहरणार्थ, एखादा मनुष्य, एखाद्याला जर एखाद्याचं ज्ञान करून द्यायचं, त्याने सांगितलं याचं नाव गणेश आहे, गणेश. गणेश. आता गणेश शब्द विशेष आहे. गणेश शब्द उच्चारल्यानंतर तिथं काय होत नाही, प्रश्न निर्माण होत नाही. प्रश्न निर्माण होत नाही. पण एखाद्याने सांगितलं, अरे तो कालच आला होता आमच्या घरी, आमच्या घरी तो काल आला होता, पुढचा लगेच विचारतो तो कोण आला होता, तो कोण आला होता. म्हणजे तो शब्द कसा झाला, सापेक्ष शब्द झाला. कोणाच्या तरी अपेक्षेने तो शब्द वापरलेला आहे. आपण मोबाईलवर बोललो, एखाद्या वेळेस जर नवीन नंबर आला, फोन उचलला, आपण काय म्हणतो, रामकृष्ण हरी, कोण बोलतो तुम्ही. आणि त्याने तिकडून सांगितलं, ओळखलं नाही का मला, मी बोलतो ना. आता आपण जर ओळखलं तर आपण काय सांगणार, अरे मी तर सगळेच म्हणतो, मी म्हणजे कोण बोलतो. तर मी शब्दावर काय प्रश्न निर्माण होतो. म्हणून तो सापेक्ष शब्द आहे. जर शब्द, तर शब्द हे सापेक्ष शब्द आहे. तरच मी या ठिकाणी येणार आहे, तरच मी तुझ्या लग्नाला येईल, असं जर म्हणला तर पुढचा काय करतो, लगेच विचारण तर म्हणजे कधी, तर म्हणजे कधी, काय केल्यानंतर तू लग्नाला येणार आहे. मग तो सांगतो, जर तू असं केलं तर मी लग्नाला. म्हणजे तर शब्द काय आहे, सापेक्ष झाला. जर शब्द सापेक्ष आहे, बसणं शब्द सापेक्ष आहे, उभेच्या सापेक्ष बसणं शब्द. असं शब्दातले दोन प्रकार सापेक्ष असतात. आणि काही शब्द निरपेक्ष असतात. निरपेक्ष म्हणजे त्याच्यासाठी कशाची अपेक्षा नसते. तो शब्द उच्चारल्यानंतर कोणत्याही प्रकारचा प्रश्नच निर्माण होत नाही. असे शब्दाचे दोन प्रकार. देवा तुझा ऐसा निज गुरु, म्हणजे अर्जुन म्हणतो मी कोण आहे, शिष्य आहे. तर शिष्याच्या अपेक्षेने कोणता शब्द आहे, गुरु शब्द आहे. गुरु शब्द शिष्याच्या अपेक्षे. शिष्य म्हणला तर मग त्याचा गुरु कोण, असा प्रश्न येतो. म्हणून सापेक्षेने शब्द आलेला आहे. त्यानंतर भक्त जर म्हणलं तर भक्ताच्या सापेक्षेने देव असतो. देवाचं कोण, भक्त. पत्नी शब्द आहे, पत्नीच्या सापेक्षेने कोण, पती. मुलगा शब्द आहे, मुलाच्या सापेक्षेने त्याचे आई वडील. तर शिष्याच्या अपेक्षेने शब्द आला, शिष्याच्या अपेक्षेने गुरु शब्द येतो. मग देवा तुझा ऐसा निज गुरु, हे देवा. अर्जुन म्हणतो तुझ्यासारखा गुरु आम्हाला प्राप्त झालेला आहे. गुरु म्हटलेला आहे देवाला. गुरु शब्दाचा अर्थ होतो, गु शब्दाचा अर्थ होतो अज्ञान, आणि रू शब्दाचा अर्थ होतो नष्ट करणारा. जो अज्ञान नष्ट करतो
त्याचं नाव गुरु. जो अज्ञान नष्ट करतो त्याचं नाव असतं गुरु. मग ते कोणत्याही प्रकारचं अज्ञान असो, कोणत्याही प्रकारचं अज्ञान असो, अज्ञान ज्याने नष्ट केलं तो कोण असतो? गुरु असतो. पण त्या गुरुमध्ये काही प्रकार असतात, काही फक्त गुरुच असतात, तर काही सद्गुरू असतात, काही जगद्गुरू असतात. असे गुरुमध्ये काही प्रकार आहे. तर सामान्य गुरु त्याला म्हणायचं, त्याने फक्त त्या संप्रदायाची आपल्याला काय दिली? दीक्षा देऊन टाकली. गुरु करत असताना आपल्यामध्ये फार प्रकार आहे. ज्याने माळ घातली आपल्याला त्याला आपण काय मानतो? गुरु मानतो. गुरु का? वारकरी संप्रदायाची त्याने आपल्याला काय दिली? दीक्षा दिलेली आहे. वारकरी संप्रदायाचा आपल्याला नाम दिलेलं आहे, म्हणून तो दीक्षा गुरु असतो. त्या संन्यासामध्ये जर प्रकार पाहिले तर अनेक गुरु त्यांना करावं लागतात. संन्यास घ्यायचा म्हणल्यावर त्याच्यामध्ये चोटी गुरु, ते शेंडीचा गुरु ब्रह्मचारी आश्रमात, त्यानंतर लंगोटीचा गुरु वेगळा असतो, कौपिन गुरु, असे बरेच गुरुचे प्रकार पडतात. आपल्यामध्ये सुद्धा माळ घातली म्हणजे ते आपले काय झाले? गुरु झाले. म्हणजे ते दीक्षा गुरु आहे. ज्यांच्याकडे आपण संप्रदायातील ग्रंथ शिकतो ते सुद्धा कोण असतात? गुरु असतात. त्यांच्याकडे ज्ञानेश्वरी शिकणं, गाथा शिकणं, पंचदशी, विचारसागर हे ग्रंथ शिकणं, हे ज्यांच्याकडे आपण शिकतो ते कोण असतात? गुरु असतात. मग ते कोणते गुरु? तर ते शिक्षा गुरु. दीक्षा गुरु म्हणजे ज्याने दीक्षा दिली, आणि शिक्षा गुरु म्हणजे ज्याने ग्रंथाचं अध्ययन करून दिलं, शिक्षण करून दिलं, त्याला काय म्हणतात? शिक्षा गुरु म्हणतात. त्यानंतर असतो सद्गुरू. सद्गुरू सद्गुरू दीक्षा देतो असं नाही. सद्गुरू दीक्षा देऊ शकतो, पण दीक्षा दिल्याने तो सद्गुरू होत नाही. सद्गुरू शिक्षण सुद्धा तुम्हाला देऊ शकतो, पण केवळ ग्रंथाचं शिक्षण दिल्याने कोणी सद्गुरू होत नसतो. सद्गुरू होण्यासाठी जी पात्रता लागते, ती पात्रता म्हणजे शिष्याला अपरोक्ष ब्रह्मज्ञान जो करून देतो तो कोण असतो? सद्गुरू असतो. सद्गुरू शिष्याला त्याने अपरोक्ष ब्रह्मज्ञान करून दिलं पाहिजे, तोच सद्गुरू असतो. बाकीचे फक्त गुरु असतात. बाकीचे फक्त गुरु ते अज्ञान दूर करतील, फार झालं तर इतर विषयाचं. एखाद्याला एखादी गोष्ट कळत नसेल, ती गोष्ट समजावून सांगतील, त्या गोष्टीमधील ते अज्ञान दूर करू शकतात. म्हणून केवळ अज्ञान दूर करण्याने तो सद्गुरू होत नसतो. तर स्वरूपावरचं अज्ञान जे दूर करतात ते कोण आहे? सद्गुरू आहे. सद्गुरू. सद्गुरू. आणि सद्गुरू हा शब्द सुद्धा एका शिष्याच्या सापेक्षेने, एखाद्या शिष्याचं जर तो अज्ञान दूर करत असेल तर त्या शिष्यासाठी तो कोण आहे? सद्गुरू आहे. सद्गुरू अज्ञान दूर करतो म्हणजे लौकिक गोष्टीचं अज्ञान दूर करत नाही. तो ब्रह्मस्वरूपावर असलेलं जे अज्ञान आहे ते अज्ञान काय करतो? दूर करतो. म्हणजे शिष्याला भगवंतापर्यंत नेऊन पोहोचवण्याची ताकद ज्याच्यामध्ये आहे त्याला काय म्हणावं? सद्गुरू म्हणावं. सद्गुरू. जो शिष्याशी मेळवी सद्वस्तू ते सद्गुरू त्या ते श्रीकृष्ण मानी. एकनाथ महाराज भागवतामध्ये लिहितात, सद्गुरूचं लक्षण काय आहे ते सांगत असताना म्हणतात की मंत्रतंत्र उपदेशिते, येर मंत्रतंत्र उपदेशिते, घरोघरी गुरु आहेत आहे ते. जो शिष्याशी मेळवी सद्वस्तू ते सद्गुरू त्या ते श्रीकृष्ण मानी. भगवंताच्या मतानुसार देव सद्गुरू कोणाला म्हणतो? श्रीकृष्ण सद्गुरू कोणाला म्हणतो? तर सद्गुरूचं लक्षण भगवान परमात्मा सांगतात, तो सद्गुरू आहे कोणता? जो शिष्याशी मेळवी सद्वस्तू ते. म्हणजे मंत्र देणारा, तंत्रविद्या शिकवणारा, ग्रंथ शिकवणारा, घरोघरी गुरु आहेत आहे ते, असे तुम्हाला कितीही सापडतील, पण ब्रह्मज्ञानापर्यंत नेणारे नाही सापडणार. तेवढे ब्रह्मज्ञानापर्यंत नेणारे नाही सापडणार. तुम्ही फिरून पहा समाजामध्ये, आपल्या कीर्तनाला जे लोक येतात, प्रवचनाला जे लोक येतात, त्यांना माळा घालणारे जास्त सापडतील. पण प्रवचन कीर्तनाला आला, मी तुला ब्रह्मज्ञान देतो असं म्हणणारे फार थोडे आहे. असं म्हणणारे फार थोडे आहे. सद्गुरू फार विरळे असतात. म्हणून जो शिष्याला भगवंतापर्यंत नेऊन पोहोचवतो त्याला सद्गुरू म्हणतात. तो एका शिष्याच्या अपेक्षेने. आणि जगताच्या अपेक्षेने जर पाहिलं तर संपूर्ण जगाला मुक्त करण्याची ताकद ज्यांच्यामध्ये आहे, संपूर्ण जगताला उत्पन्न झालेलं जे संशय आहे ते संशय दूर करण्याची ताकद ज्यांच्यामध्ये आहे त्यांना म्हणावं जगद्गुरू. 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 जेवढे काय आपले साधू संत आहे ते साधू संतांसाठी जगद्गुरू शब्द वापरलेला आहे. जगद्गुरू. जगद्गुरू. जगद्गुरू तुका अवतार नामयाचा, संप्रदाय सकळांचा येथून या. निळोबारा म्हणतात तुकाराम महाराज कसे आहेत? जगद्गुरू तुका.
विश्वाचे गुरु आहे, जगाचे गुरु आहे. जगामध्ये असा एकही मनुष्य नसेल की त्याचे गुरुपद भूषवण्याची ताकद तुकोबारायांमध्ये नसेल. कोणीही असो, तुकोबाराय सर्वांचे गुरु आहे. संत सगळ्याचे गुरु असतात. त्याला म्हणावं जगद्गुरु. नाथ महाराज जगद्गुरु आहे, जगद्गुरु सगळ्यांचे गुरु आहे, सगळ्यांचे गुरु. सगळेच संत गुरु आहे. तुकोबारायासाठी जगद्गुरु तुका अवतार नामयाचा असं म्हटलेलं आहे. महिपती बाबांनी सुद्धा तुकोबारायांचं चरित्र लिहित असताना अनेक ठिकाणी जगद्गुरु तुका, जगद्गुरु तुका असं लिहिलेलं आहे. नाथ महाराजांचं वर्णन करताना सुद्धा आरतीमध्ये लिहिलेलं आहे. आरती एकनाथा महाराजा समर्था त्रिभुवनी तुची थोर जगद्गुरु जगन्नाथा. आरतीमध्ये पुरावा आहे. नाथ महाराज काय आहे? जगद्गुरु जगन्नाथा. जगद्गुरु आहे, विश्वाचे गुरु आहे, म्हणून त्याला जगद्गुरु म्हणावं. म्हणून या ठिकाणी अर्जुनाकरता शब्द आलेला आहे निजगुरु. अर्जुन म्हणतो देवा तू माझा निजगुरु आहे. तर निजगुरु कोणाला म्हणावं? दीक्षा देणारा निजगुरु होत नसतो. केवळ शिक्षण देणारा सुद्धा निजगुरु नाही. फार झाला तर जगद्गुरु सुद्धा त्याच्यासाठी निजगुरु नाही. त्याच्यासाठी जो सद्गुरु आहे तो सद्गुरु काय आहे? निजगुरु आहे. त्याच्यासाठी निजगुरु. सद्गुरूचं लक्षण सांगताना ते विचारसागरामध्ये आलं तिसऱ्या तरंगामध्ये. सद्गुरूच्या ठिकाणी 3 प्रकारची योग्यता पाहिजे. 3 प्रकारची योग्यता असेल तर त्याला सद्गुरू म्हणावं, तर त्याला निजगुरू म्हणावं. पहिलं म्हणजे तो ब्रह्मनिष्ठ असला पाहिजे, ब्रह्मनिष्ठ. त्यानंतर त्या सद्गुरूच्या ठिकाणी दुसरं लक्षण पाहिजे श्रोत्रिय. पहिलं श्रोत्रिय, त्यानंतर ब्रह्मनिष्ठ, आणि त्यानंतर तिसरं लक्षण सांगतात कृपाळूपणा त्याच्यामध्ये असला पाहिजे. कृपाळूपणा त्याच्यामध्ये असला पाहिजे. ब्रह्मनिष्ठ जर नसेल, ब्रह्मनिष्ठ म्हणजे अपरोक्ष ब्रह्मज्ञान झालेला, मी वासुदेव तत्वता, हे काय आहे? ब्रह्मनिष्ठाचं लक्षण आहे. ब्रह्मनिष्ठाचं, किंवा ते गीतेमध्ये सुद्धा आलेलं आहे. तत्वदर्शिनः. सुरुवात त्या श्लोकाची काय? तत्वदर्शिनः. उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शिनः. जाऊ द्या, वरचं काही गरज नाही आपल्याला. उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शिनः. भगवान सांगतात अर्जुना ते तुला ब्रह्मज्ञान देतील. कोण? ज्ञानिनः तत्वदर्शिनः. 2 विशेषण वापरले गुरुसाठी. गुरु ज्ञान देतील, पण कोणते गुरु तुला ज्ञान देतील? एकतर ज्ञानिनः म्हणजे तो शास्त्रज्ञानी असला पाहिजे, आणि तत्वदर्शिनः तत्वाचा साक्षात्कार, परब्रह्माचा साक्षात्कार त्याला झाला पाहिजे, भगवंताचा अपरोक्ष साक्षात्कार त्याला झाला पाहिजे. तर तो कोण आहे? सद्गुरू आहे. सद्गुरू म्हणजे त्याच्या ठिकाणी ब्रह्मनिष्ठता असली पाहिजे. मी ब्रह्म आहे, मी वासुदेव आहे, मीच देव आहे असं त्याला अनुभव आलेला पाहिजे. त्याच्या ठिकाणी श्रोत्रियता असली पाहिजे. श्रोत्रिय मग कशाला म्हणावं? शास्त्राचा ज्याने अभ्यास केला, सांगोपांग ज्याला शास्त्राचा अभ्यास आहे, त्याला कोणताही प्रश्न विचारला तरी उत्तर देता येईल. शास्त्राचा समन्वयपूर्वक ज्याने अभ्यास केला त्याला म्हणावं श्रोत्रिय. असा श्रोत्रिय पाहिजे. श्रोत्रिय का पाहिजे? शिष्य सगळे एका अधिकाराचे नसतात. जे शिष्य असतात ते एका अधिकाराचे नसतात. काही काही शिष्याला फक्त उपदेश करण्याचा उशीर असतो. ऐकायला येऊन बसला, त्याला फक्त त्याने सांगितलं तत्वमशी, तूच देव आहे, तूच देव आहे, तू का करी जागा, नको वासपू वाऊगा, अरे आहेशी तू अंगा अंगी डोळे उघडी. फक्त सद्गुरूने सांगितलं तू अंगानेच परब्रह्म आहे, जरा डोळे उघडून पहा, एवढ्यानेच त्याला समाधी लागून जाते. असे उच्च अधिकाराचे काही शिष्य असतात, पण सगळेच उच्च अधिकाराचे नसतात. काही मध्यम अधिकाराचे असतात, काही कनिष्ठ अधिकाराचे असतात. कनिष्ठ अधिकाराचे म्हणजे त्यांना कितीही समजून सांगा, कितीही समजून सांगा, तर्काने सांगा, लवकर कळतच नाही, त्यांची बुद्धी चालत नाही. ते कनिष्ठ अधिकारी असतात. आणि मध्यम अधिकारी तो आहे की ज्याला शंका निर्माण होतात, आणि शंका निर्माण होऊन तो गुरुला प्रश्न विचारतो, महाराज हे असं कसं आहे? तुम्ही सांगता जगत खोटं आहे, पण जगत खोटं आहे तर आम्हाला कसं काय दिसतं? असे प्रश्न येतात. मग त्या प्रश्नाचं निवारण करण्यासाठी त्या सद्गुरूच्या ठिकाणी काय पाहिजे? श्रोत्रियता पाहिजे. श्रोत्रियता म्हणजे ते शास्त्र शिकलेला पाहिजे, शास्त्र शिकलेला पाहिजे. बसा बसा. तो शास्त्र शिकलेला पाहिजे. जर शास्त्राचं अध्ययन त्याने केलेलं नसेल तर आपल्या शिष्याला येणाऱ्या ज्या शंका आहे, शिष्याला पडणारे जे प्रश्न आहे, ते प्रश्न तो काय करू शकत नाही? दूर करू शकत नाही, दूर करू शकत नाही.
शिष्याच्या शंकाच जर दूर झाल्या नाही तर त्या शिष्याला कसं ब्रह्मज्ञान होणार? त्या शिष्याला ब्रह्मज्ञान होऊ शकत नाही. म्हणून सद्गुरूच्या ठिकाणी जे लक्षण सांगितलं त्या लक्षणामध्ये काय सांगतात? श्रोत्रियता. तो श्रोत्रिय पाहिजे. श्रोत्रिय त्याने सर्व शास्त्राचं अध्ययन केलेलं पाहिजे. संस्कृत शास्त्र असतील, मराठी शास्त्र असतील, वेद असतील, पुराण असतील, संतांचे ग्रंथ असतील, या सगळ्यांचं त्याने काय केलेलं पाहिजे? श्रवण केलेलं पाहिजे. श्रवण म्हणून निजगुरु. तर ब्रह्मनिष्ठता आणि श्रोत्रियता हे दोन लक्षण सद्गुरूच्या ठिकाणी पाहिजे. आणि तिसरं लक्षण आहे कृपाळू. सद्गुरू कसे असले पाहिजे? कृपाळू असले पाहिजे. कृपाळू. कृपाळू शास्त्रामध्ये जर आपण पाहिलं तर हे तुम्हाला सापडणार नाही. शास्त्रामध्ये, ब्रह्मसूत्रामध्ये, उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे शाब्दे परेच निष्णातम. सद्गुरूचे दोनच लक्षण तुम्हाला शास्त्रात सापडतील. एकतर तो शाब्दे परेच निष्णातम, शब्दामध्ये पर म्हणजे पारंगत असलेला पाहिजे, किंवा ब्रह्मज्ञानामध्ये, अपरोक्ष ज्ञानामध्ये तो काय पाहिजे? पारंगत पाहिजे. असे दोनच लक्षण तुम्हाला शास्त्रामध्ये सापडतील. पण हे तिसरं लक्षण आहे तो सद्गुरू कसा पाहिजे? कृपाळू पाहिजे. त्याची उत्पत्ती विचारसागरामध्ये दिली. तो कृपा. बसा खाली, बसा. बडबड करू नका, बसा खाली. इथं प्रवचन चालू आहे. बसा बसा, नाही तर बाहेर जा. अर्धा तास राहिला, तुम्हाला बसायचं असलात बसून ऐका, नाही तर बाहेर थांबा. मध्ये विक्षेप करू नका. विक्षेप मध्ये करू नका. तुमच्याच्याने होत असेल तर श्रवण करा, आणि होत नसेल तर मग जा तुम्ही बाहेर. हां, देवा तुझा ऐसा निज गुरु. जाऊ दे, त्यांना कळत नाही आपली भाषा. देवा तुझा ऐसा निज गुरु. तर अर्जुन म्हणतो देवा निज गुरु आहे. निज गुरु तू माझा कोण झालेला आहे? गुरु झालेला आहे. आणि मी तुझा शिष्य आहे. मी तुझा शिष्य आहे, तू माझा गुरु आहे. तर मग आजी आरती धनी का न करू? तुझ्यासारखा गुरु जर मला आज प्राप्त झालेला आहे तर आरती धनी का न करू? आरती म्हणजे इच्छा, आणि धनी शब्दाचा अर्थ होतो तृप्ती. तुझ्यासारखा गुरु जर मिळाला तर मी माझी तृप्ती आज का करून घेऊ नये? अर्जुन म्हणतो देवा तुझ्यासारखा गुरु तर प्राप्त झाला, तर मग आजी आरती धनी का न करू? माझ्या ज्या इच्छा अंतकरणामध्ये आहे त्या इच्छेची तृप्ती मी का करून घेऊ नये? इच्छेची तृप्ती मी का करून घेऊ नये? देवा तुझा ऐसा निज गुरु आजी आरती धनी का न करू? येथ भीड कवनाची धरू तू माय आमुची. हे देवा मी या ठिकाणी कशाची भीड धरू? तू कोण आहे? माझी आई आहे. माझी आई, माझी माय आहे. आजी आरती धनी का न करू? तर भगवंत आपल्याला गुरु म्हणून प्राप्त झालेले आहे, आणि गुरु ही शिष्याची काय करत असतो? इच्छा पूर्ण करत असतो. शिष्याची जी शंका असतो शंकाचे समाधान करतो, प्रश्नाचं उत्तर देत असतो, आणि ज्या अधिकाराचा असेल त्या अधिकाराच्या शिष्याला त्या प्रकारे उपदेश करून गुरु काय करत असतो? त्याला ब्रह्मज्ञान देण्याचा प्रयत्न करतो. ब्रह्मज्ञान देण्याचा प्रयत्न करतो. मग आरती धनी का न करू? अर्जुन तेच म्हणतो देवा मी इच्छा पूर्ण का करून घेऊ नको? जर तहान लागलेली आहे, तहानेने एखादा जर व्याकुळ झालेला आहे आणि पळत 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 असताना त्याला जर एखादा पाण्याचा झरा दिसला, पाण्याचा झरा खळखळ खळखळ असं पाणी वाहतंय, शुद्ध पाणी आहे, आणि असं असलेलं पाणी त्याने का पिऊ नये? स्वतंत्र आहे, त्या पाण्याला कोणी मालक नाही, तहान लागलेले आहे, जवळून झरा वाहत आहे, मग त्याने पाणी पिऊ नये का? अवश्य लागेल तेवढं पाणी पिऊन घ्यावं ना, आपली काय करावी? तृप्ती करून घ्यावी, तृप्ती. तसं अर्जुन म्हणतो देवा तुझ्यासारखा गुरु मला मिळाला आहे, आणि ज्ञानाच्या तहानेने मी काय झालो आहे? व्याकुळ झालो आहे. ज्ञान मिळवण्याची मला काय लागली? तहान लागली. मी आता स्वतंत्र आहे, तू सांगण्यासाठी स्वतंत्र आहे, मग तुझ्याकडून मी ज्ञानाची अपेक्षा का पूर्ण करून घेऊ नये? का पूर्ण करून घेऊ नये? आजी आरती धनी का न करू? पुढे 10व्या अध्यायामध्ये म्हटलं आहे, पै अर्जुना माई वाडे कोडे अखंड बोला आवडे, परी काय कीजे न जोडे पुसते आयशे. भगवंताला सुद्धा उभ्या जन्मामध्ये 2च असे शिष्य मिळाले. सगळ्या जन्मामध्ये 2 किंवा 3 शिष्य मिळाले की त्यांनी काय केलं? भगवंताकडून ज्ञानाचं ग्रहण केलं, ज्ञानाचं. बाकीच्यांनी नाही. कोणी आपला मुलगा म्हणून त्याला पाहिलं,
कोणी आपला बाप म्हणून त्याला पाहिलं, कोणी आपला आजा म्हणून त्याला पाहिलं, तर कोणी नातू म्हणून त्याला पाहिलं, कोणी पती म्हणून भगवंताला पाहिलं. सगळे जन्म भगवंतासोबत गेला, पण भगवंताचा फायदा करून सगळ्याला नाही घेता आला. भगवंताचा फायदा 2-3च जणांनी केला. एकतर उद्धवाने ज्ञान ग्रहण केलं, अर्जुन आणि उद्धव, कोणीच नाही, 2च जण. अर्जुनाने भागवताच्या रूपाने ज्ञान ग्रहण केलं, आपलं गीतेच्या रूपाने ज्ञान ग्रहण केलं, आणि उद्धवाने श्रीमद भागवताच्या रूपाने काय केलं, ज्ञान ग्रहण केलं. भगवंत जरी आपला स्वैरा असला तरीसुद्धा भगवंताकडून ज्ञानाची काय केली, पूर्णता करून घेतली. तर आजी आरती धनी का न करू. मग तेच म्हणतो अर्जुन, तू जर मला गुरु म्हणून मिळाला आहे तर मी का तुझी इच्छा पूर्ण करून घेऊ नये. माझ्या ज्या मनामध्ये इच्छा आहे त्या इच्छेची तृप्ती आज मी का करून घेऊ नये अर्जुना, भगवंता, असं अर्जुन देवाला म्हणतोय. देवालाही ज्ञान सांगण्याची फार अपेक्षा होती. देवाला सुद्धा वाटत होतं आपण कोण आहे, ब्रह्मज्ञानी आहे, आपण सर्वज्ञ आहे, आपल्याला सगळं कळतं, आणि आपल्या ठिकाणचं जे ज्ञान आहे ते ज्ञान दुसऱ्याला सुद्धा मिळावं, ते ज्ञान दुसऱ्याला सुद्धा प्राप्त व्हावं, अशी भगवंताला सुद्धा काय होती, फारच इच्छा होती. पण नुसतं इच्छा असून उपयोग काय, इच्छा असून उपयोग काय, कोणी त्याला ऐकायला तर पाहिजे ना. बऱ्याच जणांना इच्छा असते आपण काहीतरी सांगावं, आपण काहीतरी ज्ञान द्यावं, पण काय ज्ञान द्यायला कोणीतरी ऐकायला सुद्धा पाहिजे. एखादा मनुष्य, एखादा शिष्य श्रवण करायला पाहिजे. कोणीच ऐकायला नसलं तर भिंतीला कसं काय ज्ञान सांगेल. म्हणून देवाला सुद्धा अपेक्षा होती. आणि ते 10व्या अध्यायामध्ये देवाने म्हणून सुद्धा दाखितलं की अर्जुना, पै आम्हाही वाडे कोडे अखंड बोलो आवडे, परी काय की जे न जोडे पुसते ऐशे. हे अर्जुना, आम्हाला सुद्धा फार बोलायला आवडतं. जे तत्वज्ञानाविषयी, जे आत्मज्ञान आहे, देव कसा आहे, हे तत्वज्ञान जे आहे ते सांगण्यासाठी मला फार आवड आहे. मला सांगावं वाटतं, ते सगळ्यांचा उद्धार व्हावा असं वाटतं. ज्ञानोबारायांची तीच अपेक्षा, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तीही लोकी. ज्ञानोबारायांनी भगवंताकडे, निवृत्तीनाथाकडे जी तक्रार केली, जी मागणी केली, ती स्वतःसाठी नाही केली, ती केवळ आपल्या घरातल्या लोकांसाठी नाही केली, आपल्या जातीतल्या लोकांसाठी नाही भांडले. किंबहुना सर्व सुखी, ज्ञानोबारायांनी शब्द वापरला आहे. जगतातले सगळे काही असतील ते सुखी व्हायला पाहिजे, सगळ्यालाच ब्रह्मसुख प्राप्त व्हायला पाहिजे, सगळेच या जगतामधून मुक्त होऊन जायला पाहिजे, ही संतांची अपेक्षा आहे. भगवंत सुद्धा म्हणतात मला फार बोलायला आवडतं, ज्ञान सांगायला आवडतं. परी काय की जे न जोडे पुसते ऐशे. पण काय करावं अर्जुना, हे ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान, तत्वज्ञान हे विचारणारं कोणी मिळतच नाही. आता देवाचे शब्द आहे, हे विचारणारं कोणी मिळतच नाही. काय की जे न जोडे पुसते ऐशे, कोणाला सांगू मी. विचारणारे भरपूर आहे, पण तत्वज्ञान विचारणारे कुठंच मिळत नाही. तत्वज्ञान विचारणारे कुठे मिळत नाही. गुरुरे बाबा सांगत असतात, एखादा कीर्तनकार असेल, तो गावामध्ये कीर्तनाला गेला. आता कीर्तनकार जे गाजलेले कीर्तनकार आहे, पैशाने माजलेले कीर्तनकार आहे, अशा कीर्तनकाराचा थाट असतो, तो फेटा बांधून वेळेला तिथं हजर होतो. पण सगळ्याच कीर्तनकारात तसं नसतं. काहीचं एसटीने जाणं असतं, काहीचं हे तसं, जसं जमेल तसं. मग ते कीर्तनाच्या अगोदर हजर होतात. कीर्तनाच्या अगोदर आल्यावर मग तिथं काय रंगतात, गप्पा गोष्टी होतात. मग कीर्तनकाराला काय विचारावं याची तर अक्कल पाहिजे लोकाला. कीर्तनकाराला काय विचारावं, तो कीर्तन करतो, ज्ञान सांगतो, मग त्याच्याकडून काहीतरी विचारलं पाहिजे ज्ञानाच्या गोष्टी. बाबा सांगतात असे लोक कीर्तनकाराला ज्ञान नाही विचारित, त्याच्याजवळ सुद्धा संसारिकच गप्पा मारतात. महाराज तुमचं लग्न झालं का, तुम्हाला मुलं किती आहे, तुम्हाला मुली किती आहे, तुमची सोयरी कुठली आहे, सासऱ्याचं गाव कुठलं आहे, त्याला सगळं विचारून घेतात. संसारिक गप्पा. त्याच्याकडून काहीतरी ज्ञान ग्रहण केलं पाहिजे. जर तो कीर्तनकार आहे, महाराज या अभंगाचा मला अर्थ कळत नाही, एवढ्या अभंगाचा मला अर्थ सांगा तुम्ही, मला ह्या ओवीचा अर्थ कळाला नाही, या ओवीचा मला तुम्ही अर्थ सांगा. तुकाराम महाराज असं सांगतात, ज्ञानेश्वर महाराज त्याच्या विरोधी सांगतात, हे असं कसं दोघांचं विरोधी आलं, याचा मला समन्वय सांगा. असं काहीतरी विचारण्याच्या ऐवजी तिथं सुद्धा संसारिकच गप्पा मारतात, संसारिकच गप्पा मारतात. म्हणून भगवान सांगतात विचारणारे नाही असं नाही, विचारणारे भरपूर मिळतात. कोणी कशाचं, कोणी कशाचं, कोणी कशाचं, अनेक जण विचारणारे आहे. पण काय की जे न जोडे पुसते आईशे,
ऐशे शब्द जो ज्ञानोबरांनी वापरला तो या ब्रह्मज्ञानाकरता. असं विचारणारं मला कोणी मिळत नाही की मला ज्ञान सांगा, देवाचं ज्ञान सांगा, देवाच्या कथा सांगा, भागवत सांगा, ज्ञानेश्वरी सांगा, हे सांगणारे कुठं मिळत नाही आता. म्हणून देवालाही सांगण्याची अपेक्षा होती, म्हणून देव सांगण्यासाठी तयार झालेला आहे. आणि मग अर्जुनाला सुद्धा इच्छा होती ज्ञानाची. मग अर्जुन म्हणतो तुझ्यासारखा निजगुरु सद्गुरू आहे, अपरोक्ष साक्षात्कार झालेला जर गुरु मला प्राप्त झालेला आहे, आणि तो सुद्धा कसा सांगण्यासाठी नेहमी कसा आहे, तयार आहे तयार आहे तयार आहे. तर मी आजी आरती धनू का न करू. आरती धनी म्हणजे इच्छेची परिपूर्णता मी का करून घेऊ नये. माझ्या मनामध्ये जे जे शंका आहे, जे जे प्रश्न आहे ते देवा तुला मी का विचारू नये. ज्ञानग्रहणासाठी शिष्याने सदैव काय करावं, तत्पर असावं तत्पर असावं. शिष्याच्या लक्षणं सांगतात नाथ महाराज सांगतात भागवतामध्ये, तर ज्ञानाचं ग्रहण करण्यासाठी शिष्य तत्पर असावा. कोणाकडूनही ज्ञान ग्रहण करावं शिष्याने, कोणाकडूनही जो दिसेल त्याच्याकडून जे ग्रहण करता येईल ते ज्ञान शिष्याने काय करावं, ग्रहण करावं. ते ज्ञान शिष्याने ग्रहण करावं, कोणाकडूनही. गुरुवर्य वक्ते बाबा सांगायचे शत्रू जरी असला पण शत्रूकडून ज्ञान मिळत असेल तरी शत्रूकडून सुद्धा ज्ञान काय करावं, ग्रहण करावं ग्रहण करावं. वक्ते बाबा जेव्हा साधक दशेमध्ये होते एका दिवशी 10 पाठ करायचे, 10 पाठ करायचे. 10 गुरुकड रोज शिकायला जायचं. इकडचं झालं 1 घंटा, तिकडून सुटलं तिकडचं 1 घंटा, तिकडून तिकडं दिवसभर 10 पाठ करायचे. नुसतं जाऊन ऐकत नाही बसायचं, ऐकलं का सोडून द्यायचं, तसं नाही. तिथं जाऊन श्रवण करायचं. आणि तेवढे 10 पाठ झाले का घरी आल्यानंतर आश्रमात मठामध्ये आल्यानंतर परत त्याचं काय करायचं, सगळ्याचं चिंतन करायचं. या गुरुदेवांनी काय सांगितलं, त्या गुरुदेवांनी काय सांगितलं, त्या गुरुदेवांनी काय सांगितलं. हे अभ्यासाची काय आहे, आसक्ती आहे. ज्ञानाची काय आहे, आसक्ती, जिज्ञासा ज्याला म्हणतात. ही ज्ञानाची काय आहे, जिज्ञासा आहे, जिज्ञासा. वक्ते बाबा पाठ करीत होते तर पाठामधून दुसरे काम करण्यासाठी त्यांना वेळच निघत नव्हता, वेळच. एका महिन्यामधून 2च वेळेस कपडे धुत होते, 2च वेळेस. एका महिन्यातून 2दाच कपडे धुत होते, वेळच मिळत नाही. एवढी ज्ञानग्रहणाची काय होती, जिज्ञासा होती, वेळच मिळत नव्हता. आणि छातीवर हात ठेवून वक्ते बाबांनी शेवटपर्यंत सांगितलं त्या अवधूत चिंतन गुरुदेव दत्तांनी आयुष्यामध्ये 24च गुरु केले. हा पठ्ठ्या असा आहे 28 गुरु केले, 28 शेवटपर्यंत सांगायचे. 28 गुरुकडून काय केलं, तत्वज्ञानाचं ग्रहण केलं. ही जिज्ञासा असावी. अर्जुन म्हणतो आता तू तर देवा मला प्राप्त झाला आहे आणि मला तर ज्ञानाची इच्छा आहे, मग आज इच्छेची पूर्णता का करून घेऊ नये. त्याचं कारण सांगताना अर्जुन म्हणतो येत भीड कवनाची धरू तू माय आमुची. अरे या ठिकाणी कोणाची भीड धरू मी. भीड धरणे म्हणजे घाबरणे. ज्ञानाची अपेक्षा आहे, ज्ञान विचारण्यासाठी गुरु मिळालेला आहे, मग भीड कोणाची धरू, कोणाला घाबरू मी ज्ञान विचारण्यासाठी. शिष्य जो असतो आणि त्याच्याजवळ जर गुरु असेल तर शिष्य कोणालाच घाबरत नाही, कोणालाच घाबरत नाही. का, आमची गुरु माऊली आमच्याजवळ, गुरु माऊली आमच्याजवळ. गुरुजवळ असताना मग काय घाबरायचं. गुरुजवळ ज्ञान विचारण्यासाठी तो काय असतो, सदैव तत्पर असतो, सदैव तत्पर. का, त्याचे गुरु आहे जवळ. शिष्याचं हे सुद्धा एक लक्षण आहे, ज्ञानासाठी त्याने तत्पर असावं, तत्पर असावं, तत्पर असावं ज्ञानासाठी. ज्ञान ग्रहण करताना वक्ते बाबाची एवढी जिज्ञासा होती की पाठ ब्रह्ममुहूर्तावर 2 वाजता उठायचं. 2 वाजता उठल्यानंतर चंद्रभागेचं स्नान करायचं. चंद्रभागेचं स्नान करून ऊर्ध्वपुंड्र लावायचा, भगवंताची पूजा करायची, स्नान संध्या करायची 3 वाजेपर्यंत. आणि 3 वाजता जाऊन आपल्या गुरुदेवाला जागे करायचे. महाराज उठा, आता मला पाठ सांगा, सांगा मला ब्रह्मज्ञान, सांगा ब्रह्मज्ञान. गुरुला उठायचे रात्रीच, सांगा मला ब्रह्मज्ञान. ही जिज्ञासा असते, ही जिज्ञासा. तर येथ भीड कवनाची धरू, मी कोणाला घाबरू देवा, तुम्हाला गुरु म्हणून प्राप्त झाला आहे. आणि दुसरं म्हणजे तू माय आमुची, तो आमची माय आहे, आईसारखा आहे तो आमच्यासाठी. एखादा लहान मुलगा जर असेल आणि त्याची आई जर त्याच्याजवळ असेल मग ते कोणालाच घाबरत नाही, कोणालाच घाबरत नाही, कोणालाच आमदार जरी आला एखादा आणि त्या आमदाराने जर त्या लहान मुलाला होय बाजूला असं जरी फक्त म्हणला तर ते त्याच्याकडे सुद्धा बोट दाखवतं. त्याला काय माहीत नाही आमदार आहे का कोण आहे, त्याच्याकडे बोट दाखवतं, माझ्या आईलाच नाव सांगीन. आता आई काय करणार आहे, पण त्याचं धैर्य एवढं मोठं असतं की आई पुढं तो दुसऱ्याला कोणालाच जुमानीत नाही, कोणालाच जुमानीत नाही. कोणीही असो मी आईला नाव सांगीन, कोणीही असो मी आईला नाव सांगेन. कारण त्याला माहीत आहे
की आपली आई स्वतःचा जीव जाऊ देईल पण मला काहीच होणार नाही. म्हणून अर्जुन म्हणतो तू माय आमची, देवा तू आमची काय आहे, माय आहे. विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता, तो का म्हणे आता नाही दुसरी. भगवंताबरोबर सगळेच नाते तुकोबारायन जोडले. म्हणजे माय सुद्धा तूच आहे, बाप सुद्धा कोण आहे, तूच आहे. जिकडे पाहे तिकडे आहे विठ्ठल माय बहीण, सगळंच आहे. आमचे आईबाप सुद्धा तूच आहे. येथ भीड कवनाची धरू तू माय आमची. म्हणून देवा या ठिकाणी मी कोणाचीच भीड धरणार नाही, आता मी कोणालाच घाबरणार नाही. तू आमची माय झालेली आहे आणि ज्ञान सांगण्यासाठी इथं आलेला आहे. तर माझ्या मनामध्ये जे काही आशंका आहे मी तुला विचारणार आहे. दृष्टांत देतो अर्जुन. हागा कामधेनूचे दुभते, दैवे जाहले आपयते, तरी कामनेची का तेथे वानिकीचे. हागा हे देवा, हे भगवंता, हे श्रीकृष्णा, हे गुरुदेवा, कामधेनूचे दुभते, जरी दैवे आपयते जाहले. कामधेनू गाय आहे. कामधेनू गाय कशाला म्हणतात? कामधेनू कल्पतरू चिंतामणी, आवडीची धनी पुरविती. कामधेनू त्याला म्हणतात. कामधेनू नावाची एक गाय आहे. ती गाय फक्त दूध देते असं नाही, तुम्ही जे इच्छा कराल ती इच्छा काय करते, पूर्ण करते. कामधेनू उभी आहे, कामधेनूला सांगितलं मला आमका पाहिजे, लगेच पुढं हजर. तिला म्हणावं कामधेनू. तर ही जी कामधेनू आहे, तर अर्जुन म्हणतो कामधेनूचे दुभते, त्या कामधेनूचं दूध म्हणजे कामधेनूपासून मिळणारी संपत्ती सगळंच दैवे जरी आपयते झाले. एखाद्या मनुष्याला प्रारब्धाने जर मिळालंच, दैवे शब्द मुद्दाम वापरला, कारण कामधेनू सगळ्याला थोडीच मिळते, ते मिळवण्यासाठी फार विशेष प्रारब्ध असतं. तर प्रारब्धाने जर कामधेनू मिळाली तरी कामनेची का तेथे वाणी कीजे. अर्जुन म्हणतो एवढी मोठी कामधेनू जवळ मिळाली, मग इच्छेचे कमीपणा, इच्छेची कमतरता त्या ठिकाणी कशाला करायची. जवळ उभा आहे कामधेनू, काहीही मागितलं तर आपल्याला देणार आहे, मग तिच्या जवळ जायचं, काहीच मागायचं नाही, नुसती जवळ ठेवायची. कशासाठी जवळ ठेवायची? तिचा फायदा तरी काय? मग दूध खाण्यासाठी. दूध खाण्यासाठी इतर गाय नाही का? इतर गाय भरपूर आहे ना दूध खाण्यासाठी. मग तेवढ्या दुधाने तिची बरोबरी होऊ शकते का? बहुदुधड जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनू? म्हशीने गायीने कितीही दूध दिलं तरी कामधेनूची सर येऊ शकते का? नाही येऊ शकत. म्हणून कामधेनू केवळ दुधासाठी नाही, कारण दूध तर सगळ्याच गायी देतात. कामधेनू विशेषतः आहे, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करील. म्हणून जवळ जर कामधेनू असेल तर मग इच्छा करण्याचा कमीपणा का करायचा? ज्या काही इच्छा असतील त्या तिला काय करायच्या, मागून घ्यायचं. तसं देवा तू गुरु म्हणून आलेला आहे, कामधेनू आहे, मला लागेल ते मी मागून घेईल. जरी चिंतामणी हाता चढे, तरी वांछेचे कवन साकडे, का आपुलेनी सुरवाडे इच्छावे ना. दुसरा दृष्टांत देतात. चिंतामणी हाता चढे. चिंतामणी नावाचा खडा असतो, दिसायला दगड आणि चिंतामणी सारखाच, पण त्याचाही चमत्कार असाच आहे, त्याला जे मागेल तो काय करून टाकतो, पूर्ण करतो. असा चिंतामणी जर आपल्या हाताचढे म्हणजे हाताला प्राप्त झाला तर वांछेचे कवन साकडे, इच्छा न करण्याचं संकट काय आहे, का आपुल्याने सुरवाडे इच्छावे ना. आपल्या अंतकरणातील स्वच्छंदाने, अंतकरणातील इच्छाने त्याच्याकडे मागू नये का? पुढं बोलतात. देखे अमृत सिंधू ते ठाकावे, मग तहानाची जरी फुटावे, तरी सायास का करावे मागील ते. अर्जुनाच्या मुखामधून ज्ञानोबाराय बोलून घेतात की हे भगवंता, देखे पहा, अमृत सिंधू ते ठाकावे. अमृताच्या सागराजवळ एखादा माणूस जाऊन प्राप्त झाला, सागरासारखा आहे, त्या ठिकाणी जाऊन उभा राहिला आणि सागरामध्ये पाणी भरलेलं नाही, अमृत भरलेलं आहे, अमृत. असं जर झालं, मग तहानाची जरी फुटावे, आणि मग तहानेने जर तो तडफडायला लागला, तरी सायास का करावे मागील ते. मागचे सायास कशासाठी केले? मागचे सायास कशासाठी केले? तहान लागली, आणि तहान लागल्यावर पाण्याच्या शोधामध्ये तो फिरत आहे, जवळपास कोणीच दिसत नाही, नुसतं वसाड पडलेलं रान आहे, जिकडं जाईल तिकडं काय ऊन पडलेलं आहे. आणि एवढ्या तहानेमध्ये, उन्हामध्ये व्याकुळ झालेला मनुष्य शोधत 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 प्रयत्न करीत लांब गेला, आणि लांब गेल्याबरोबर त्याला काय दिसला? समुद्र दिसला. समुद्र, आणि समुद्र तो सुद्धा अमृताचा आहे, अमृताचा. तर ज्ञानोबाराय म्हणतात अशा समुद्रावर जाऊन सुद्धा जरी तहानाची फुटावे, तहानेनेच तिथं व्याकुळ होऊन राहिला, तहानेनेच तरफडून मेला, मग सायास का करावे मागील ते. एवढे मोठे कष्ट करून इथं आला, ते कष्ट कशासाठी केले? एवढे मोठे कष्ट कशासाठी केले?
हा, अमृताच्या सागरी पुढीचे आणि तोंडा का वज्र मिठी पाडीचे आणि मने तरी 8 विजय थिल्लोर दाका. ते अमृताच्या सागरामध्ये आला आणि तोंडाला मिठी मारून बसला. काय कामाचं ते? अरे तो अमृताच्या सागरामध्ये पडलेला आहे, पोटभर प्यायचं काम नाही, एक थेंब जरी तोंडात गेला तरी अमर अमर होऊन जाईल. पण ते तोंडाला काय केलेलं आहे? मिठी मारलेली आहे, मिठी मारलेली. देवा मग असं का करावं? तुझ्यासारखं अमृताचा, ज्ञानाच्या अमृताचा तू सागर आहे, तुझ्या ठिकाणी आम्ही प्राप्त झालो, तू सुद्धा ज्ञान देण्यासाठी उदार आहे. मग इच्छेची वाणी आम्ही का करावी? इच्छेचा कमीपणा का करावा? तैसा जन्मांतरी बहुती उपाशिता श्री कमळापती, तो तू दैवे आजी हाती जहालाशी जरी. हे देवा, बहुती जन्मांतरी उपाशिता श्री कमळापती म्हटलंय. कमळापती म्हणजे लक्ष्मीचा पती. हे लक्ष्मीपती, हे नारायणा, हे श्रीकृष्णा, हे देवा, बहुता जन्मांतरी उपाशिता, तू आम्हाला फुकट प्राप्त झाला का? तो आम्हाला फुकट नाही मिळाला. हे एका जन्माचं पुण्य नाही. बहुती जन्मांतरी उपाशिता, अनेक जन्मामध्ये आम्ही काय केली? उपासना केली. उपासना. देव मिळणं तेवढं सोपं नाही, तो एका जन्मामध्ये मिळत नाही. अनेक जन्मोजन्मास त्याला काय लागते? उपासना लागते. उपासना लागते. अनेक तुकोबाराय म्हणतात, बहुजन्मी केला लाग, तो हा भाग लाधलो. बहुजन्मी केला लाग, बहुजन्मी. जेव्हा भगवंताची भेट झाली तेव्हा तुकोबाराय सांगतात, अरे माझ्या वरच्या जीवनाकडे तुम्ही पाहू नका. दुकानदारी केली, हे केलं, ते केलं, आणि तेवढं केल्यानंतर मग 20-22 वर्षी वैराग्य झालं. तिथून पुढं साधना केली आणि साधना करून 10-5 वर्षामध्ये काय मिळाला? देव मिळाला. आणि ते पाहून सगळेच मिळाले. अरे तुकाराम महाराजाला 15 वर्षात मिळाला, आपणही मिळू. तुकोबाराय म्हणतात, तसं नाही रे, वरवर माझ्याकडे तुम्ही पाहू नका. बहुती, फार जन्मोजन्मी मी उपासना केलेली आहे, आणि बहुता जन्मा अंती जोडी लाधली हे हाती. फार जन्मोजन्मी उपासना केल्यानंतर भगवंत मला प्राप्त झाला. अर्जुनही ते म्हणतो, एका जन्मामध्ये नाही. माझी असत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प, तया तया फळाचे हे महाद्वीप पातले प्रभू. सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प. ज्ञानोबा म्हणतात, कल्पाकल्पामध्ये सत्य बोलण्याचं काय केलं? तप केलं, तेव्हा कुठंतरी प्राप्त झालंय, एका जन्माचं नाही. असं अनेक जन्मामध्ये उपासना करून, देवा तू दैवे आजी हाती झालाशी जरी, तो आमच्या प्रारब्धाने या ठिकाणी आम्हाला प्राप्त झाला, आमच्या कर्माने आम्हाला या ठिकाणी काय झालं आहे? तो प्राप्त झालेला आहे. थोडे कष्ट नाही केले देव प्राप्त करण्यासाठी, फार कष्ट केले. एवढं करून जर तू प्राप्त झाला आम्हाला, तरी आपुलिया सवेसा का न मागावाशी परेशा, देवा सुकाळ हा मानसा पाहाला असे. हे देवा, मग असं असता आपुलिया सवेसा. सवेसा म्हणजे आपल्या इच्छेने. का न मागावाशी परेशा, तुला का मागू नये आम्ही? परेशा शब्द वापरला. परेशा म्हणजे श्रेष्ठ असणारा ईश्वर. हे ईश्वरा, आपुल्या सवेसा का न मागावाशी, आपल्या इच्छेने तुला आम्ही का मागू नये? देवा सुकाळ हा मानसा पाहाला असे. देवा आमच्या मनाकरता या ठिकाणी सुकाळ उजाडलेला आहे. पाहाला असे म्हणजे उजाडला आहे, सुकाळ उजाडलेला आहे. जसं दिवस उजाडल्यानंतर सगळीकडे प्रकाश होतो, तसं ज्ञानाचा सुकाळ आमच्यासाठी प्राप्त झालेला आहे. भगवंत म्हणजे साक्षात ज्ञानाचा सागर आहे. देखे सकळ आरतीचे जे आले, आजी पुण्य यशाशी आले, हे मनोरथ झाले विजयी माझे. मनोरथ झाले विजयी माझे. अर्जुन कौतुक करतोय स्वतःचं कौतुक. देवा सकळ आरतीचे जे आले, सकळ आरतीचे म्हणजे सगळ्या इच्छेचे, जे आले म्हणजे जगणं, हे काय झालं? यशस्वी झालं. माझ्या अंतःकरणामध्ये जेवढ्या काही इच्छा होत्या, तेवढ्या इच्छेचं जणू काय झालं? आता सार्थकच झालं. देव मिळाला म्हणजे इच्छेचं सार्थक झालं सगळ्या. आता संसार मिळाल्यावर इच्छेचं सार्थक नाही होत, इच्छा वाढत जातात इच्छा, आणि दुःखाला कारणीभूत होतात. पण देवा तू मिळाला ना, मग आता आमच्या सगळ्या इच्छेचं काय झालं? आता सार्थक झालं. आता सगळी कटकट आमची संपली. आजी पुण्य यशाशी आले. जेवढं म्हणून मी पुण्य केलं होतं, जन्मोजन्मामध्ये काय काय पुण्य केलं असेल, चातुर्मास श्रवण केला, चंद्रभागेचं स्नान केलं, इथं रोज सकाळ संध्याकाळ प्रदक्षिणा आणली, बारीला लागून भगवंताचं दर्शन घेतलं, कथा कीर्तन ऐकले, एवढं मोठं अनेक जन्मोजन्मामध्ये काय केलं? पुण्य केलं देवा. मग आजी पुण्य यशाशी आली. इतक्या दिवस मला वाटत नव्हतं की आपलं हे करून फायदाच नाही, हे करून फायदाच नाही, असंच वाटत होतं. इतक्या दिवस देवा वाटत होतं मी एवढं करतो, पण माझ्या वाट्याला काय आहे? सगळं दुःखच येतं माझ्या वाट्याला, असंच वाटत होतं इतक्या दिवस देवा. पण आज तू माझ्या हातामध्ये प्राप्त झालेला आहे, तर आज असं वाटायला लागलं आजी पुण्य यशाशी आली.
जेवढं काही पुण्य केलं होतं त्या पुण्याला आज काय झालं, यश प्राप्त झालं, सार्थक झालं, पुण्य कामाला लागलं, मार्गी लागलं. आता मला सार्थक झाल्यासारखं वाटतं आहे. हे मनोरथ झाले विजयी माझे. देवा माझ्या अंतःकरणामध्ये ज्या ज्या इच्छा होत्या सगळ्या इच्छा आता काय झाल्या, विजयी झाल्या. तू प्राप्त झाल्यामुळे विजयी झाल्या. अगोदर वाटत होतं आपण इच्छा करून फायदाच नाही काही, इच्छा करून फायदाच नाही काही, इच्छा करून फायदाच नाही काही. देवा मी संसाराच्या सगळ्याच गोष्टीच्या इच्छा केल्या अगोदर, हे मिळावं ते मिळावं ते मिळावं, पण शेवटपर्यंत मला काय झालं, दुःखच प्राप्त झालं, दुःखच प्राप्त झालं. मग असं वाटायला लागलं इच्छा करून काय नाही, फायदाच नाही, इच्छा करून फायदाच नाही असं वाटायला लागलं. मग देवा अर्जुन म्हणतो इच्छा करून फायदाच नाही, पण देवा त्यानंतर असं मी सुकून गेलो, माझं अंतःकरण दुःखी झालं, व्याकुळ झालं. आणि त्या दुःखामध्ये धीर देण्यासाठी कोणीतरी एका वारकऱ्याने मला सांगितलं, कोणीतरी वारकऱ्याने सांगितलं की नाथ महाराजांच्या हरिपाठामध्ये उत्तर आहे, इच्छा वेते जवळी हरीचे चरण. बस इच्छा करू नका असं नाही, सांसारिक वस्तूची इच्छा करायच नाही. नाथ महाराज म्हणतात इच्छा वेते जवळी हरीचे चरण. हरीच्या चरणाची तुम्ही काय करा, इच्छा करा. अर्जुन म्हणतो त्याप्रमाणे मी काय केलं, इच्छा केली, भगवंताच्या चरणाची स्वरूपाची इच्छा केली. आणि ती इच्छा आज काय झालेली आहे, पूर्ण झाली. आता देवा तुम्हाला प्राप्त झाला, सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या. जी जी परम मंगळ धामा सकळ देव देवोत्तमा तू स्वाधीन आजी आम्हा म्हणून या. भगवंताची स्तुती करतोय अर्जुन, देवा तुम्ही कोण आहात. जी जी अहो देवा परम मंगळ धामा, श्रेष्ठ अशा मंगलाचं तुम्ही कोण आहे, धाम आहे. धाम, धाम शब्दाचा अर्थ होतो ठिकाण. धाम शब्दाचा अर्थ काय होतो, ठिकाण. तुम्ही कोण आहात, एक ठिकाण आहात, तुम्ही ठिकाण आहात. कोणतं ठिकाण आहात, तर परम मंगल धामा, सगळ्या मांगल्याचं तुम्ही कोण आहात, ठिकाण आहात, ठिकाण आहात. तुमचं जर एखाद्याने स्मरण जरी केलं तरी त्याचे सगळे कार्य आपोआप काय होतात, पूर्ण होऊन जातात, पूर्ण होऊन जातात. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आदी. भगवंताचं नुसतं नाम जरी घेतलं सगळे मंगळ निधी, सगळे मंगल प्राप्त होतात. म्हणून देवा तुम्ही श्रेष्ठ अशा मंगलाचे ठिकाण आहात, धाम आहात. अजून सकळ देव देवोत्तमा, सगळ्या देवामध्ये उत्तम देव असणारे तुम्ही आहात. देव तर सगळेच आहे, अनेक देव आहे. आपल्या ठिकाणी 33 कोटी प्रकारचे देव सांगितले जातात, पण देवा ते सगळे देव तुझ्यासारखे नाही रे, सगळे देव तुझ्यासारखे नाही. तू कसा आहे, सकळ देव देवोत्तमा, सगळ्या देवामध्ये श्रेष्ठ असणारा देव तू आहे, सगळ्या देवामध्ये श्रेष्ठ असणारा तू आहे. बाकीचे देव कनिष्ठ आहे. आम्ही काहीतरी त्यांना मागावं हे जरी आमच्या हातात असलं तरी त्या देवाला मागितलं का, मग ते देव अगोदर काय करतात, आमच्याकडून लाच घेतात. देवाला लाच, ते आम्हाला मागतात, तुम्ही अगोदर एवढं एवढं मला द्या मग मी तुम्हाला देतो. हां, लाचून घे देव पूर्ण. नाथ महाराजांनी म्हणलेलं आहे, ते सुद्धा भागवतात, लाचून घे देव पूर्ण असं म्हटलेलं आहे. हे देव लाचून घे आहेत, माझ्याकडून काय घेतात, लाच घेतात, लाच. म्हसोबा, मुंजा, आसरा, शीतळा देवी, या सगळ्याच्या देवी आहे. खोकल्याची आई, मसाई, या सगळे देव कसे आहेत, लाचून घे आहे, लाचून घे. यांना काहीतरी द्यावं लागतं अगोदर. ते लय मोठं लागतं त्याला, एवढं नाही, काहीही दिलं तरी ते संतुष्ट होणार आहे. पण ते अगोदर काय करतात, मागतात. त्यांच्यात प्रकार पडतात, कोणाला 4 पायाचं लागतं, कोणाला 2 पायाचं लागतं, कोणाला नुसतं काय लागतं, पांढरं लिंबू, कोणाला हिरवं लिंबू. याच्यामध्ये संतुष्ट होणारे आहे, पण ते मागतात. मागितल्याशिवाय काय करत नाही, ते देत नाही. मागती शिते अवदान, तुकोबारांनी म्हटलेलं आहे. शिंदरी हिंदरी दैवते कोणती पूजी भूते खेते, आपुल्या पोटाची रडते आणि मागती शिते अवदान. तुकोबारा म्हणतात, देवा या हेंद्र्या देवाकडं मी कशासाठी मागणी करू, का तेच त्यांच्या पोटासाठी रडत बसले, आपुल्या पोटाची रडते, त्यांच्या पोटासाठी ते रडतात, आम्हाला त्यांना खायला घालावं लागतं. मागती शिते अवदान, काय मागतात ते मागून मागून, शीत, भाताचे शीत, थोडाफार भात करून दिला त्यांना, 2-4 प्रकारचे पिठं एकत्र करून धपटं करून दिलं, ते खुश होतात, मग आम्हाला देतात. देऊन देऊन काय देणार, ते थातूर मातूर गोष्टी देतात. म्हणून देवा हे सगळ्या देवापेक्षा सगळ्यात श्रेष्ठ असणारा देव कोण आहे, तू आहे. इंद्रचंद्राधिक जरी देव असले तरी ते देवसुद्धा यज्ञाच्या द्वारा काय करतात, आमच्याकडून अगोदर आहुत्या टाकून घेतात आणि मग आम्हाला देतात. पण देवा तू तसा नाही, सकळ देव देवोत्तमा, सगळ्या देवाचा कोण आहे, राजा आहे, राजा, सगळ्या देवाचा देव आहे, उत्तम देव आहे. आणि तू स्वाधीन आजी आम्हा म्हणून या. म्हणून मी असं बोलू राहिलो की एवढा मोठा देव असणारा आज आमच्या काय झाला आहे, हातात सापडलेला आहे, स्वाधीन झालेला आहे. हरी आला हाता,
मग कैची भय चिंता. आता आम्हाला कशाची चिंता राहिली, तू स्वाधीन झाला आमच्या. म्हणून देवा मी असं बोलत आहे, जैसे मातेच्या ठाई अपत्या अनवसर नाही, स्तन्या लागुनी पाही जिया परी. मातेच्या ठाई एखादी आई जर असेल, तिचं लहान दूध पिणारा जर मुलगा असेल, तर त्या मुलासाठी, अपत्य म्हणजे मुलगा, मुलासाठी अनवसर नाही. अनवसर म्हणजे अवेळ. कोणत्याही गोष्टीसाठी काय असते, प्रत्येक वेळ ठरलेली असते त्या त्या वेळेसाठी. पण लहान मुलाला आईचं स्तन पिण्यासाठी काही वेळ असते का? नाही, काहीच वेळ नाही. ते मुलगा जेव्हा मागेल आई मला दूध पाहिजे, लगेच त्याची आई काय करते, त्याला दूध पाजते. त्याची आई स्टँडवर जरी बसलेली असली, पण लेकराने मागितलं दूध प्यायला, मग आड ठिकाणी कुठंतरी जाऊन पदर आड लावून त्याला काय करणार, दूध पाजते. ज्ञानोबा म्हणतात, जैसे मातेच्या ठाई अपत्या अनवसर नाही, अवेळ नाही, स्तन्या लागुनी पाही जिया परी, तिचं स्तन्य पिण्यासाठी. तैसे देवा तू ते पुशीज तसे आवडे ते, आपुलेने आरते कृपानिधी. हे कृपानिधी, कृपेच्या समुद्रा, कृपेचा निधान असणाऱ्या देवा, आज तुला आम्ही काय करणार आहोत, आपुलेने आरते, आमच्या इच्छेप्रमाणे, आवडे ते, जे पाहिजे ते, पुशीज तसे तुला विचारणार आहोत. तू आमच्यासाठी इथं तयार झालेला आहे आणि आम्हाला आता जे लागणार आहे ते आम्ही आज सगळंच विचारून घेणार आहे. ज्ञान कसं असतं, कर्म कसं असतं, भक्ती कशी करायची, धर्म कशाला म्हणायचो, देवा मी सगळंच तुला विचारणार आहे. तुला आज सगळं सांगावं लागणार आहे. तरी पारत्रिकी हित आणि आचरिता तरी उचित, ते सांगे एक निश्चित पार्थ म्हणे. मूळ विषयावर अर्जुन आलेला आहे. सगळी स्तुती करून अर्जुन म्हणतो, देवा ते बाकीचं नंतर मी विचारीन, पण आज मी तुला जे विचारत आहे ते मला सांग. तू काय सांग, तरी पारत्रिकी हित, परलोकामध्ये गेल्यानंतर सुद्धा आम्हाला काय झालं पाहिजे, कल्याण झालं पाहिजे, हित झालं पाहिजे, आम्हाला मोक्ष मिळाला पाहिजे, असं काय करावं ते सांग. किंवा आचरिता तरी उचित, अरे परलोकात तर झालंच पाहिजे, पण ह्या मृत्यूलोकामध्ये आचरण करताना सुद्धा ते काय पाहिजे, आमच्यासाठी उचित पाहिजे, योग्य पाहिजे, ते सांगे एक निश्चित पार्थ म्हणे. अर्जुन म्हणतो, अशा प्रकारचं काहीतरी निश्चित एक गोष्ट मला सांग, की ती गोष्ट केल्यानंतर या मृत्यूलोकामध्ये सुद्धा माझ्यासाठी ते उचित असावं आणि मेल्यानंतर सुद्धा मला काय मिळावा, मोक्ष मिळावा, सद्गती मिळावी, असं कर्म ते एकच मला सांग. हे पण कर ते पण कर असं सांगू नको, एक सांग आणि अगोदर निश्चित करून सांग. तू तुझ्या मनाने अगोदर निश्चय कर, मी आता स्वातंत्र्य तुझ्यावर दिलेलं आहे, निश्चित कर आणि ते एक तत्व काय आहे ते भगवंता तुम्हाला सांग. पण आपली आजची वेळ संपलेली आहे. आज 31व्या ओळीपर्यंत आपलं चिंतन झालेलं आहे. उद्या पुढच्या वेळेचं आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री